नमस्कार, सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण आगळीवेगळी आणि पौष्टिक रेसिपी बघणार आहोत। तर आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे मखाना उत्तप्पा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1.5 वाटी मखाना घेतला आहे, त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि एकाच वाटीने मोजून अर्धी वाटी पोहे घेतले। आता मी पोहे हे धुवून नाही घेतलेले, फक्त पुसून घेतले, कपड्याला पुसले आणि घालून घेतले। तर याच्यामध्येच आपण एक छोटी वाटी दही घेणार आहोत। तुमच्याकडे ताक असेल तर ताक घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही। याच वाटीने मी आता पाणी घालून घेते। तर पाणी घालताना मी 1 वाटी पूर्ण घातली पहिली आणि आता या वाटीमधले मी अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे। जसं लागेल असं आपण वरतून पाणी घालून घेणार आहोत। तर आता हे जे बॅटर आहे ते मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते। तर आपल्याला पाणी एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे। आता मी हे जे आहे बॅटर ते सगळं मिक्स करून घेते। मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो, मखाना थोडा वरती येतो म्हणून थोडासा वेळ लागतो मिक्स करायला। तर आपलं बॅटर मिक्स झालेलं आहे। आता आपण झाकण ठेवून 10 मिनिटे आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत हे। तर हे पहा, आता 10 मिनिटानंतर आपलं बॅटर कसं झालं आहे ते दाखवते मी तुम्हाला। थोडंसं घट्ट झालं आहे, रवा टाकल्यामुळे आपलं बॅटर लगेच घट्ट झालं। घट्ट झालेले हे असंच ठेवायचं आहे आपल्याला। आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची। तर पेस्ट बनवताना याच्यामध्ये लागेल असं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर हे पहा, असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आपण डोश्याला जसं बनवतो ना सेम तसं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे याचं। तर आता मी जे आहे ना आपलं बॅटर ते सगळं बारीक करून घेते। मी 2 बॅचमध्ये बारीक करून घेतले। तर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता हे मीठ घातलेलं जे बॅटर आहे ते आपण व्यवस्थित मिसळून घ्यायचे, म्हणजे फेटू घ्यायचे आपल्याला। 1-5 मिनटं फेटून घ्यायचे। हे असं फेटवलं ना तर जास्त फ्लफी होतो आपला जो उत्तप्पा होणार आहे तो, म्हणून थोडंसं आपल्याला ही थोडीशी मेहनत जास्त आहे। तर मी 5 मिनटं फेटून घेतले। तर आता आपण याच्यामध्ये खाण्याचा जो सोडा असतो तो घातला 1 छोटा चमचा। छोटा म्हणजे अगदी मोठा चमचा असेल तर त्याच्यातला पाव चमचाच घ्यायचा आणि ते पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर हे पहा, असं आपलं बॅटर तयार झालं आहे। आता आपण हे बॅटर बाजूला काढून ठेवते मी। आणि इथे मी कांदा वगैरे कापताना दाखवला नाही, फक्त मी तयारी केलेली दाखवली। हे पहा, असं एक बारीक कापलेला कांदा घेतला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक कापून आणि 1 टोमॅटो घेतला आहे बारीक कापून। आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे। मी तवा गरम करायला ठेवला आहे गॅसवरती। याच्यावरती तव्यावरती आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत। तर तेल मी ब्रश करून घेतले आणि याच्यावरती आपण जे बॅटर बनवलं होतं ना उत्तप्प्याचं ते घालून घेते। तर मी दीड पळी बॅटर घातले। उत्तप्पा जो असतो तो जास्त पातळ नसतो, म्हणून थोडंसं आपल्याला जाड बनवून घ्यायचं आहे। तर हे पहा, मी सगळं व्यवस्थित घालून घेतले आणि हे पहा कशी जाडी पडली, तुम्हाला दिसत असेल। खूप छान जाळी पडली आपल्या उत्तप्प्याला। तर आता याच्यावरती आपण जो कांदा वगैरे कापून घेतला होता ना ते घालून घेणार आहे। तर मी बारीक कापलेला कांदा घालून घेते। कांदा होईल तेवढा बारीक कापून घ्यायचा। याच्यावरतीच मी बारीक कापलेला टोमॅटो घालून घेते आणि बारीक कापलेली हिरवी मिरची। माझी हिरवी मिरची तिखट नाही म्हणून मी थोडेसे जास्त तुकडे घातले हिरवी मिरचीचे। तुम्ही तुमच्या तिखट म्हणजे आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याच्यावरतीच आपण बारीक कापलेली कोथिंबीर घातली आणि मसाल्यामध्ये मी जो मसाला घालते तो मसाला सांबार मसाला आहे। तो सांबार मसाला मी वरतून भरभरून घेते। याच्यावरती मीठ घालायची गरज नाही आपल्याला आणि याच्यावरती मी 1 चमचा तेल घालून घेतले। आता आपण हे 2 ते 3 मिनटानंतर आपण हे दुसरी बाजू शेकून घेणार आहोत। तर मी पलटवून घेते। तर हे पहा, आपल्या इकडनं पण भाजून झाला आहे व्यवस्थित उत्तप्पा आपला। मी काढून घेते हा आणि राहिलेले सगळे उत्तप्पे बनवून घेते असे। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होती। संध्याकाळच्या मुलांच्या भुकेसाठी किंवा सकाळी घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी मुलांच्या पण खूप हेल्दी रेसिपी आहे। कसं रोज रोज काय नाश्ता करायचा ते मुलांना समजत नाही आणि मुलांना असं वेगळं केलं तर उत्तप्पा वगैरे तर मुलं आवडीने खातात।
म्हणून छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। तर चला मी आता हे उत्तप्पे सगळे बनवून घेते। तर आपल्या उत्तप्प्याची रेसिपी तयार झालेली आहे। तर मखाना उत्तप्पा रेसिपी कशी झाली ती मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।